हे बघा आमच्या ओमेगाच्या बाटलीमध्ये ना आम्ही मागच्या वर्षी जे गिलक्याचे बिया असतात वाळलेल्या त्या बिया काढून ठेवल्या होत्या. शंभू सध्या ना पहिला मान या छोटूचा असतो आमचा. पहिली इडली काढली, थोडंसं तेल मीठ लावलंय आणि आता खाण्यासाठी दिली आहे. तुला इडली खायची आहे की डोसा? रेकॉर्ड केलाय. आम्ही आज बाहेर गेलो होतो, मी आणि आबली, मात्र आम्ही काहीच खाऊन आलेलो नाहीये. लहान राजांचे लाड कराच ते वरून मोठे राजांचे. हॅलो नमस्कार, मी काजल जर्नी विथ वेदांकुर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. गुड मॉर्निंग. आणि आज आमच्याकडे मस्त स्पेशल काहीतरी आयटम खायचा करतोय आम्ही. सो कालच आबलीने ते भिजवून ठेवलं होतं, नंतर ते वाटूनही ठेवलंय आणि आता रात्रभरात ते खूप छान झालंय. यावरून तुम्हाला कळलंच असेल काय आहे. सो चला. सो गाईज छान आमचं इडलीचं वाटून झालेलं होतं आणि व्यवस्थित असं ते फर्मेंट जे म्हणतो आपण आंबवलं गेलेलं आहे. 8 ते 10 तास झालेले आहे. 10 तासाच्या वर. रात्री 12ला वाटलं आम्ही, 11:30ला, आणि आता साधारण 10:30-11 होत आले, म्हणजे 12 तास झाले धरूनच घ्या. आणि यात फक्त टाकायचं आहे मीठ. सोडा वगैरे काहीच टाकत नाही, फक्त टाकते आता मी मीठ. टाकते इडली रे इडली, इडली रे इडली. मस्त वाटतं पाहिजे. आणि उन्हाळ्यात त्याला हे नाही करावे लागत, म्हणजे जास्त वाटणी पाहावी लागत. लगेच नाही उन्हाळ्यात काय हे ना इडली पात्र ताट नाही येते तुझं. इडली पात्र आहे बेटा ते. उन्हाळ्यात आता सगळं ठेवून जातं, हिवाळ्यातच होती. त्यात काय हो. चला या साईडला लावले वरण. आपल्याला वरण करायचं. आम्ही ना शक्यतो आंबट गोड वरण करतो किंवा सांबारही करतो. जे पटेल ते. मात्र आंबट गोड वरण आमच्याकडे जास्त आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. आंबट गोड वरण अशी टीव्ही वरती गाणे बघणं चाललंय आमचे दिवस रात्र. आणि झोपेतही हेच आठवतं आमच्या छोटूला. आई माझी अम्मा तुझी माझी अम्मा पोपत लाव का करताय आई? छोटू आई काय म्हणते इकडे बघ. आंघोळ झाली का? कोणी घालून दिली आज आंघोळ? आत्याने. हो लावणार आहे. मला सांग, तुला इडली खायची आहे की डोसा? इडली खायची आहे की डोसा खायचा भाऊला? हत्ती. बरं हत्ती लावणार आहे. जरा याच्यातून वाफ निघत होती म्हणून तांब्या ठेवलेला आहे. वरण आपलं झालंय, फोडणी द्यायचं राहिलंय. बाकी कांदे टमाटर चिरते आणि गॅस बंद करते. सो चला, झालेले 20 मिनिटं आणि आता सगळे काढायचे आपल्याला इडलीचं. कशाला पळत आला तू? हळूहळू यायचं ना. इडलीमध्ये ना आम्ही कधीच सोडा वगैरे टाकत नाही, म्हणजे एखाद्याला रेअरली जर वाटलं तर. पण बरंचसं रात्री जेव्हा आपण भिजवून ठेवतो ना, त्यामुळे सोडा टाकतच नाही यामध्ये आम्ही. बघा गार झालं की पटापट काढून घेऊ आणि छान फुगल्या पण आहे. शंभू तुला इडली खायची आहे की डोसा? हा इडली खायची. इडली काय खायची आहे? इडली खायची म्हणे. देणार आहे. गरम आहे, जरा गारू दे. आता त्याला गरम गरम काढलं ना, थोडं गारू दे. मी ते काढते सगळ्या आणि तुला तेल मीठ लावून देते. खाशील का? हे बघा शंभू, इडली का डोसा? नाही डोसा. इडलीच जाऊ दे. सध्या ना पहिला मान या छोटूचा असतो आमचा. पहिली इडली काढली, थोडंसं तेल मीठ लावलंय आणि आता खाण्यासाठी दिली आहे. ओहो काय खाते तू? छान झाली म्हणे, लगेच छान म्हणून दिलं. काय खातो बाब्या? इडली. मी आई खाऊ घालेल का? बरं तुझं खातो, चालेल. नखरेल. खुर्च्या असतात बसण्यासाठी, मात्र तो बघा या दोघी खुर्च्यांच्या मध्ये बसायचं असतं आणि इथे डिश ठेवतो त्याची आणि चालू देतो इडली खाणं. हे ना छोटू बाळा, एका हाताने खायचं फक्त, उजव्या हाताने. मी तुकडे करून देऊ का? बरं खा. नाही उजवा हात. बरं उजव्या हात कोणता आहे तुझा? हा हे काय होतं वेडेपणा कर आता. आम्ही आता सगळ्या गरम गरम इडल्या ज्या आहेत त्या डब्यात व्यवस्थित काढून घेते. पहिल्यांदाच झालंय, दुसऱ्यांदाच लावून दिलं, कारण 20 मिनिटं लागतात ना, पुढे वेळ जातो मग.
वरण फोडणी दिले की पटापट खाता येईल. सो गाई शंभू खातोय. इडलीला तेल मीठ लावून दिलंय. मला पण ना गरम गरम इडलीला तेल मीठ लावून खायला आवडतं. सांबार चटणी आवडतेच, मात्र इडलीला पण गरम गरम मस्त तेल लावायचं मीठ लावायचं नाही आवडतं. खाऊन घे. हाँ गरम गरम आहे बोलो. खाऊन घे बोलो. फू फू करून का बोलो बेटी. हाँ फू करते माझी भाऊ. तो गाईज या जेवायला इडली सांबार चटणी तयार आहे. आणि आता मी बसते. आज इडली सांबार चटणी असल्याने अशीच डिश घेतली आहे. म्हटलं आपल्याला पटकन खाता आलं पाहिजे. अंकुर कुलकर्णी पप्पा भाऊ ते आप्पा म्हणायचं त्यांना. अंकुर कुलकर्णी नाही म्हणायचं, कळलं का? माहित नाही आपल्या सध्या नॉर्मल लोकांकडे तरी नाही आपल्या इथल्या. शंभूचा इडली सांबार खाऊन झालाय आणि आज आमच्याकडे इडली सांबार चटणी केली की नाही हा बघा. मात्र ह्या मोठ्या राजांना आंबट गोड वरणच हवंय. मी म्हटलं आपण आज फोडणीचं वरण केलं तर मोठ्या राजांनी ताट सरकवून दिलंय की मी आंबट गोड वरण असेल तर खाईल, नाही तर मी खाणार नाहीये. लहान राजांचे लाड कराच ते वरून मोठ्या राजांचे लाड करा. आता त्या मोठ्या राजांना ताट वाढून आणून दिलंय बहिणीने की भाऊ जेव रे भाऊ, आंबट गोड वरण केलं रे मी. पण आता भाऊ बसेल 10 मिनिटांनी. तिथे आई आणि पप्पा तिथे बसताय, मी इथे बसते. तुझं बाकीचं बाकी अजून. हे बा शंभू पा रस्ता झाडण्याचं काम चाललंय अगदी. चला घरात वा बगीचा जाऊ. बगीचा चला घरात बगीचात जाऊ. रस्ते झाडाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला दिसतोय शंभूला. झाडू घेऊन घेतलंय आणि झाडण्याचं काम चाललंय. सोडून दिला तर बगीचात जाण्यासाठी. आधी तयारी तर कर. लगेच काय चालला बगीचा. तयारी कर. चल सँडल घालायला घरात ये. आणि झाडू कोण आणेल. चला घरात वा तयारी करा. चंदा मामा ऑफिस गेला. बरं सो आता चाललेलं आहे इथे शंभूच्या पप्पाचं काम करणं. कारण आता पावसाळा लागला ना, आम्ही गिलक्याचा वेल लावत असतो तर तिकडे चाललंय काम. आणि हे बघा हा अमरवेल जो म्हणतात ना, एक मी पोपटिकल रंगाचा पाहिला आहे हा आणि एक असा पिवळा. आमच्या तुळशी जी आहे ती पूर्ण इथपर्यंत वाढून जाते, म्हणजे या भिंतीला लागतं इतकं. पण यावेळेला तर या अमरवेलमुळे तुळशी वाढल्याच नाही आमच्या, तिथेच राहिला. बरं तो त्याच्यावर सगळीकडे लागून गेलाय. आणि त्याला बघा कशा छान 2-3 कळ्या दिसतात. हे मोगऱ्याचं आहे. हे पण का वाढलं नाही माहित नाही. तिथल्या तिथे मोगऱ्याचं काढू नको फक्त. इकडची जागा आमची रिकामी करण्याचं काम चाललंय. जोर लगा के लगा, जोर लगा भाई, जोर अपना. विळा आणलाय ना मग त्याचा वापर करायचा ना. निघाला की नाही. मग इडली खाल्ली आज ना शंभूच्या पप्पाने, त्यामुळे जोर आलाच पाहिजे होता. रिकामे टन जास्त वाढून जातं. आणि हे आमच्या भिंतीचा तिकडे असल्यामुळे ना फक्त शंभूच्या पप्पाला जावं लागतं तिकडे. आम्ही कोणीच जात नाही. आम्ही फुलं घ्यायलाही जात नाही, कशासाठी जात नाही. हे बघा आमच्या ओमेगाच्या बाटलीमध्ये ना आम्ही मागच्या वर्षी जे गिलक्याचे बिया असतात वाळलेल्या, त्या बिया काढून ठेवल्या होत्या. हे पप्पा इथे देते. गिलक्याच्या बिया आहे. झाली का जागा करून. हा खंडलं का. एवढी मोठी तुळस ते साले रोज खात होते. ते अमरवेल आहे ना तो वाढूच दिले नाही त्याने तुळशीला, ना तर किती छान वाढ ठेवलेत ना. त्याला पाणी येते परत. हा येऊ दे. ही साली कमी होत नाही ना. तर सगळं तो अमरवेल आणि त्याला काही लागत नाही पाणी नाही की काही नाही, कुठेही येत होतो. 4 बिया ठेवून देते मी. जास्त लावू नको बरं, फार पसारावून जातो एक तर. सो चला मस्त झोप झाली आणि आजचं वातावरण खूप छान आहे, मस्त वाटतंय. आणि आता मी आणि आबोली आम्ही चाललोय बगीचात. पाऊस येण्याआधी आम्हाला जायचंय बगीचात. मी आबोली आणि शंभू आम्ही 3 जण बगीचात जातो. थोडंफार खेळूया. आता रोज तर तुम्हाला माहिती आम्ही घराजवळच्याच बगीचात जात होतो, मात्र आज आबोली म्हणे
आपण भाऊंचं उद्यान वगैरे त्या बगीचात जाऊया. मग आम्ही त्या बगीचात जातो, जाऊन येतो, भेटू आपण. आत्ता आलोय आम्ही भाऊंच्या उद्यानात आणि हा जो ध्वज आहे आपला, तो ध्वज ते संध्याकाळ झाली की राष्ट्रगीत होतं, सगळ्यांना त्यांनी उभं राहायला सांगितलंय आणि आता ध्वज ते उतरवतील. बुपा कुठे चालला गेला आणि आता ध्वज काढते. आबोली बघा तिकडे उभी आहे, दिसला ब्लू आकाशी कलरचा ड्रेस घातला तिने तिथे. आणि तिथून शंभू, मी तिथे होती, हा इथे येऊन गेला, राष्ट्रगीत होऊन गेला होतं, पण मग याच्यासाठी मला तिथून यावं लागलं. आणि आम्ही आलोय गार्डनला शंभूला खेळण्यासाठी. इथे भाऊंच्या उद्यानात संध्याकाळी 7 वाजले की झेंडा उतरवला जातो आणि राष्ट्रगीत वगैरे होतं, छान होता. झेंडा उतरवताना तुम्ही बघितलं, पण पूर्ण वेळ मी थांबू शकली नाही या राजांमुळे. शंभू आणि त्याच्या आत्याचं खेळणं चाललंय, खाली साचलंय पाणी तरी ते दोघं जण खेळत आहे. काय रे काय चाललंय, अळूबर का बोली? शंभूला खेळता खेळता तू नको या डबक्यात पडू म्हणजे झालं. बाडक वा बसा, पाणी पाणी झालंय, मात्र हेच खेळायचंय आम्हाला. अडचण आहे पण आता त्याला तेच खेळायचंय. वा छान. आता लाईट लागले ना तर जरा बरं वाटते. आणि आता बघा सगळेजण बसून गेले, सगळ्यांना हेच प्रश्न आहे की नीट बसा रे, खाली पडू नका बरं, पाणी सांडलंय का. रात्री आमच्याकडे ना खूप मस्त पाऊस आला होता, ते पाय हुशार. रात्री ना आमच्याकडे इतका डेंजर पाऊस आला, 3 वाजेपासून सकाळी 6:30 पर्यंत चमकत होता. कुठेतरी वीज पडली, फार जोरात आवाज आला. आजच्या पेपरात तर ते नव्हतं, मात्र उद्याच्या पेपरात ते दाखवतील की कुठे वीज पडली आणि कुठे काय झालंय नक्की कळलं. चाललाय घसरगुंडी खेळता खेळता. झाली का खेळून? चला काय खेळायचं आता, बसायचं का आपण एका ठिकाणी? छोट्या छोट्या त्याला ना रोजची मोठ्यांची घसरगुंडी खेळतो ना तो, ही घसरगुंडी असं वाटते केवढीशी, तो लगेच इथून इथे येऊन जातो, स्वतःहून बगीचा बाहेर आलाय तो. चला पप्पाचा फोन येऊन गेला की भरून आला, इथे पाऊस येईल, फोटो काढू म्हटलं याचा, छान एक फोटो काढू देत नाही हा बदमाश. सो गाईज मस्त आज भाऊंच्या उद्यानात जाऊन आलो, बरं वाटलं, जरा फ्रेश वाटतं बाहेर गेलं की. आणि आज रेकॉर्ड केलाय आम्ही, आज बाहेर गेलो होतो मी आणि आबली, मात्र आम्ही काहीच खाऊन आलेलो नव्हतोच. आणि नाही तर आम्ही प्रत्येकाला गेलं की काही ना काही खाऊन येतोच, आमची सवयच झालेली आहे ती. खिचडी केली, जेवलो वगैरे. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.